हल्ली आपण व्हिटॅमिन डी किंवा ड जीवनसत्वाबद्दल बरंच ऐकतो, वाचतो आणि आपल्या आता हे लक्षात आलंय की भारतातल्या बहुतांश व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. चला आपण एका सिरीजमधनं समजून घेऊयात हे जीवनसत्व का महत्त्वाचं आहे, ते कुठे तयार होतं आणि त्याची कमतरता कोणामध्ये दिसते आणि कशी टाळायची किंवा कशी भरून काढायची. या सिरीजमधला आजचा पहिला व्हिडिओ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की व्हिटॅमिन डी म्हणजे नेमकं काय असतं. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर व्हिटॅमिन डी हे शरीरामध्ये सुद्धा तयार होऊ शकणारं असं फार महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे, जे आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांवरती काम करतं आणि वेगवेगळ्या फंक्शन्ससाठी ते महत्त्वाचं असतं. त्यामुळे आजकाल ह्या व्हिटॅमिनला हॉर्मोन म्हणून सुद्धा किंवा संप्रेरक म्हणून सुद्धा संबोधलं जातं. आणि या व्हिटॅमिनला अजून एक नाव आहे, ते म्हणजे सनशाईन व्हिटॅमिन. कारण की व्हिटॅमिन डी हे सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये आपल्या शरीरामध्ये तयार होतं. आज आपण थोडक्यात समजून घेऊयात की हे व्हिटॅमिन डी नेमकं शरीरामध्ये कुठे तयार होतं आणि कसं तयार होतं. आता हे जे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात तयार होतं ते कुठल्या एका ठिकाणी तयार होत नाही किंवा एका अवयवात तयार होत नाही. आपल्या शरीरात वेगवेगळ्या अवयवांमध्ये व्हिटॅमिन डी तयार व्हायची प्रक्रिया ही चालू राहते आणि त्याचा ॲक्टिव्ह फॉर्म किंवा फायनल व्हिटॅमिन डी तयार व्हायला त्याला वेगवेगळ्या टप्प्यातनं जायला लागतं. हा पहिला टप्पा या रिॲक्शनच्या चेनमधला आहे, तो आपल्या त्वचेमध्ये सुरू होतो. जेव्हा आपण सूर्यप्रकाशात जातो आणि आपल्या त्वचेवरती ऊन पडतं किंवा सूर्यप्रकाश पडतो, तेव्हा त्वचेच्या खाली व्हिटॅमिन डी तयार व्हायला पहिल्यांदा सुरुवात होते. सूर्यप्रकाशामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, त्यातले UVB प्रकारचे जे किरण असतात ते जेव्हा त्वचेवर पडतात तेव्हा त्वचेखाली व्हिटॅमिन डीचं पहिला फॉर्म, ज्याला आपण प्री व्हिटॅमिन D3 म्हणतो, तो तयार होतो आणि मग त्याचं रूपांतर कोलेकॅल्सिफेरॉल अशा नावाच्या संयुगामध्ये होतं किंवा अशा कॉम्पोनंटमध्ये होतं. नंतर हे जे कोलेकॅल्सिफेरॉल आहे हे आपल्या आता लिव्हरकडे पाठवलं जातं किंवा यकृताकडे पाठवलं जातं. यकृतामध्ये ह्याचं रूपांतर कॅल्सिडायॉलमध्ये होतं आणि मग कॅल्सिडायॉल हे आपल्या यकृताकडून किडनीकडे किंवा मूत्रपिंडाकडे पाठवलं जातं आणि मूत्रपिंडामध्ये खरं तर व्हिटॅमिन डीचा ॲक्टिव्ह फॉर्म तयार होतो, त्याला आपण कॅल्सिट्रेयॉल म्हणतो. आता हे जे ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये तयार झालेलं व्हिटॅमिन D3 आहे आपल्या किडनीमध्ये, ते शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये पाठवलं जातं आणि मग त्या ठिकाणी व्हिटॅमिन डीचं काम सुरू होतं. तुमच्या आता लक्षात आलं असेल की व्हिटॅमिन डी म्हणजे नेमकं काय आणि ते आपल्या शरीरामध्ये कुठे आणि कसं तयार होतं. तुमच्या मनामध्ये पुढचे प्रश्न तयार असतीलच की व्हिटॅमिन डी हे मग अन्नामध्ये असतं का नाही, कुठल्या पदार्थांमधनं मिळतं, ह्या व्हिटॅमिन डीचं नेमकं काम काय, ते इतकं महत्त्वाचं का आहे, व्हिटॅमिन डी कमी झालं तर त्याची काही लक्षणं जाणवतात का किंवा काय सिम्पटम्स आहेत का, व्हिटॅमिन डी कमी होऊ नये म्हणून काय करायचं किंवा ते भरून कसं काढायचं कमी असेल तर, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत माझ्या सबसिक्वेंट व्हिडिओजमध्ये, ह्या सिरीजमध्ये. त्यामुळे चला आज इकडे थांबूयात, थोडं शिकूयात पण ते डोक्यात पक्क ठेवूयात आणि भेटूयात लवकरच माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिटॅमिन डीबद्दल पुढची महत्त्वाची माहिती शिकण्यासाठी. तोपर्यंत तुमच्या ज्या काही शंका आहेत व्हिटॅमिन डीबद्दल किंवा प्रश्न आहेत तुमच्या मनामध्ये, ते पटापट टाईप करा आणि कमेंट्समधून मला पाठवा, जेणेकरून ह्या सिरीजमध्ये मला पुढचे व्हिडिओज तुमच्या प्रश्नांवरती ॲड करता येतील. चला थांबूयात, भेटूयात लवकरच. धन्यवाद.